फ्रेंड्स, आज आपण तोंडलीची भाजी बघणार आहोत। बनवायला अगदी सोपी आणि साध्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। आता फ्रेंड्स, आपल्याला ही धुतलेली तोंडली जी आहे ती अशा रीतीने पुसून घ्यायची आहे। छान अशी एक एक करून सगळी पुसून घ्यायची आहे। आपल्याला बघू शकता। आता फ्रेंड्स, आपल्याला दोघीकडनं या रीतीने कट करून घ्यायचं आहे त्याचं देठ आणि मधनं त्याला काप देऊन बरोबर मध्यभागी काप देऊन अशा रीतीने कापायचे आहे। एक तोंडलीचे आपण कमीत कमी 8 ते 9 तुकडे करतो। असे बारीक बारीक कापल्यामुळे काय होतं की शिजायला सोपे राहतात। ही भाजी आपण कुकरमध्येही करू शकतो, पण ही भाजी मी कढईत करणार आहे सध्या। करून बघा तुम्ही, डब्याला द्यायला पण छान असते मुलांना। नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। फ्रेंड्स, आज आपण तोंडलीची भाजी बघणार आहोत। बनवायला अगदी सोपी आणि साध्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। ही तोंडली जी आहे अर्धा किलो मी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। याच्यामध्ये टाकण्यासाठी 2 बटाटे मी सोलून आणि स्वच्छ धुवून कापून घेतले होते। या 2 हिरव्या मिरच्या मी घेतल्या, ज्या अख्ख्या घेतलेल्या आहेत, त्यांना मधनं मी कट मारला आहे। त्यानंतर लसूण ज्या पाकळ्या आहेत त्यांना मी कापून घेतल्या आहे, असे बारीक बारीक काप। त्या मी 8 घेतलेल्या होत्या। आणि बाकी जे रेग्युलर भाजी बनवण्यासाठी आपल्याला तेल, हळद, तिखट, मिरची, मीठ लागतं त्याप्रमाणे आपण टाकणार आहोत। चला तर मग भाजी बनवायला आपण सुरुवात करू। गॅस पेटवून घेतलेला आहे मी। तेल जे आहे ते मी 3 पळी टाकणार आहे, कारण ही भाजी आपण कोरडी बनवत आहोत। तेल जे आहे ते मध्यम आचेवर आपण तपू द्यायचं आहे। माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून बघत आहात ते कमेंट करून मला नक्की कळवा। मला पण कळेल की माझे व्हिडिओ कुठून कुठून बघितले जातात। तेल तपलं की नाही ते आपण एक राईचा दाणा टाकून चेक करून घ्यायचं। मध्यम आचेवर तेल जे आहे ते तपलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी राई आपण टाकून घेणार आहोत। राई आपली फुटलेली आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच, छोटी ही चम्मच मी जिरे टाकून घेत आहे आणि अजून अर्धा चम्मच। हे जे बेसिक मसाले असतात फ्रेंड्स, आपण आपल्या अंदाजाने आपण जे वापरत असू ते वापरून पण आपण करू शकतो। थोडीशी हिंग टाकत आहे मी। आता लसूण टाकून घेणार आहे। या ज्या लसूण पाकळ्या आपण बारीक कापून ठेवलेल्या होत्या या टाकून घेणार आहे। या मी 8 पाकळ्यांना बारीक कापून घेतलेलं होतं। तुम्ही लसूण, आलं वगैरे ठेसून पण टाकू शकतात, पण मी ही भाजी अशा रीतीनेच तयार करते। हिरव्या मिरच्या ज्या आहेत या अशा 2 हिरव्या मिरच्या मी मधनं कट करून घेतला आहे, ते टाकून घेणार आहे। मी लाल तिखट पण टाकते, पण हिरव्या मिरच्यांचा टेस्ट पण चांगला येतो। माझ्या मुलांना जास्त नाही आवडत, ते बाहेर काढून ठेवतात, म्हणून मी अशा अख्ख्याच टाकते। आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहोत। बटाटे आपल्याला जास्त जाड नाही चिरायचे, कारण मग शिजायला प्रॉब्लेम होतो। मध्यम आकाराचे चिरून घ्यायचे। तर 2 मिनिटं आपण बटाट्यांना होऊ देऊ। त्यानंतर आपण ही तोंडली त्याच्यात टाकून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की माझे येणारे व्हिडिओ जे आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल। बटाटे जे आहेत ते आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण भाजीमध्ये हळद जी आहे ती तुम्ही वापरत असाल त्याप्रमाणे टाका तुमच्या अंदाजाने। मी छोटी 1 चम्मच टाकून घेतलेली आहे। त्यानंतर लाल तिखट टाकून घेत आहे मी। लाल तिखट मी 2 चम्मच टाकलेला आहे। ही बघू शकता, ही माझी चम्मच केवढी आहे। त्यानंतर गरम मसाला मी टाकून घेत आहे। गरम मसाला जो आहे तो मी 1 चम्मचच टाकला आहे, छोटी। आता ही तोंडली जी आपण कापून ठेवली ती ऍड करणार आहोत। खायला खूप छान लागते ही भाजी।
ही भाजी आपण मुलांना शाळेमध्ये डब्यामध्ये देऊ शकतो. त्यानंतर आपण मिस्टरांना डब्यामध्ये देऊ शकतो, कारण ही कोरडी भाजी बनते. खूप कमी लोक बनवतात ही भाजी, मुलांना नाही आवडत. बनवल्यानंतर खायला या पद्धतीने तुम्ही जर बनाल तर खूप छान लागते बनवल्यानंतर. मी पण नेहमी नाही बनवत. हे बघा फ्रेंड्स, अशा रीतीने ही भाजी आता आपण 5 मिनिटं अशीच वाफेवर झाकून ठेवू. तसं तर ही भाजी बनायला जवळजवळ 20 मिनिटं लागतात, पण हे पाणी ठेवल्यानंतर 5 मिनिटांनी आपण एक वेळा त्याला हलवून घेणार आहोत, म्हणून मी तुम्हाला 5 मिनिटं झाकून ठेव असं सांगितलं आहे. मिनिटं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे. अशा रीतीने आपण ही भाजी वाफेवर होऊ द्यायची आहे, हलवून घ्यायची आहे. आता या स्टेजला मी मीठ टाकून घेणार आहे. या भाजीमध्ये मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. मी छोट्या 2 चम्मच मीठ टाकून घेतलं आहे. जास्त मीठ नाही टाकत आम्ही. तुम्ही ज्याप्रमाणे खात असाल मीठ त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे. आता तुम्हाला जर या स्टेजवर असं वाटेल की तोंडली शिजायसाठी मला थोडंसं पाणी भाजीत टाकायचं आहे, तर हे जे ताटावर आपण ठेवलेलं आहे त्याच्यातून तुम्ही टाकू शकतात, पण मी नाही टाकत. आता मी हे परत झाकून ठेवलं आहे. आता 10 मिनिटं आपण हे ताट असंच राहू. फ्रेंड्स, 10 मिनिटं झालेले आहेत. आपण हे ताट उतरवून आणि भाजी चेक करून घेऊ एक वेळा. हे बघू शकता तुम्ही किती छान वाफ निघत आहे. ही भाजी मी कुकरमध्ये सुद्धा बनवते. कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये तयार होते ही भाजी. आपण या स्टेजवर चेक करून घ्यायचं की आपली तोंडली शिजली आहे की नाही. अशा रीतीने दाबून. थोडीशी कच्ची आहे. 75% भाजी शिजलेली आहे, पण अजून आपण या भाजीला 5 मिनिटं वाफ काढून घेऊ. फ्रेंड्स, आपली भाजी जी आहे ती आता शिजलेली आहे. गॅस आपण बंद करून देऊ. भाजी मी तुम्हाला एक प्लेटमध्ये काढून दाखवते. एक वेळा तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा, खायला खूप छान लागते. तुम्हाला फक्त हिरवी मिरची टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता. हे बघू शकता अशी बनलेली आहे ही भाजी. चव एकदम छान लागते या भाजीची. तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.